विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ यांची जी एक्झाम आहे ती विद्यार्थी मित्रांनो 5 सप्टेंबरला होणार आहेत. म्हणजे आपल्याकडे हातात मोजून 25 दिवस आहेत. तर या कमी वेळेत अभ्यास कसा केला पाहिजेत, बरोबर, कमी वेळात परीक्षेचा अभ्यास कसा करावा, संपूर्ण मार्गदर्शन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पुढील 5 ते 10 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. तर लक्षात घ्या, जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक तर काय असतात की स्वतःचा प्लॅनिंग तयार करतात, 25 दिवस उरले तर काय कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे विद्यार्थी असतात. दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी असतात ते पॅनिक होऊन जातात आणि ते काय म्हणतात की जाऊ दे, आता परीक्षा द्यायची नाही, मला काय उपयोग आहे. आता ते निगेटिव्ह विचार करायला लागतात की ठीक आहे, माझं आयुर्वेद झालं आहे, मी PG करतोय, मी याच्यानंतर प्रॅक्टिस करेल, काय गरज आहे मला. असं नाही करायचं. जर तुम्ही फॉर्म भरला आहे, तुम्ही जर याआधी अभ्यास चालू केला असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की मला काही करून पोस्ट काढायची, जॉईन करायची नाही करायची तो भाग वेगळा, बरोबर, परंतु मला एक्झाम काढायची. आणि लक्षात घ्या, क्लास 1ची पोस्ट आहे. जर तुम्ही साधी MPSC जर दिली तर लक्षात घ्या, क्लास 1ची पोस्ट मिळवण्यासाठी मुलांना 4 ते 5 वर्षे लागतात. तुम्हाला या ठिकाणी सुवर्ण संधी चालून आली की तुम्हाला फक्त ही एक्झाम द्यायची, तुम्हाला क्वालिफाय करायची, म्हणजे तुम्हाला टॉप रँकमध्ये यायचं आहे आणि लगेचच तुमची क्लास 1मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरती होऊन जाईल. आणि पेमेंट काय कमी नाही, तर पेमेंट खूप चांगलं आहे. आपण ऑलरेडी यावर व्हिडिओ तयार केला आहे, तुम्ही तो नक्की बघितला असेल. तर लक्षात घ्या, सर्वात पहिली गोष्ट मला तुम्हाला हीच सांगायची की पॅनिक होऊ नका. पॅनिक व्हायचं काही कारण नाही, आपल्याला स्मार्ट स्टडी करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या, आता काही विद्यार्थी काय म्हणतील की ठीक आहे सर, आयुर्वेदाचे आम्ही विद्यार्थी आहोत, आम्हाला सामान्य ज्ञान जमत नाही, आम्ही ते स्किप करतो. तर सामान्य ज्ञान स्किप करू नका. कारण की सामान्य ज्ञान का स्किप करायचं नाही, तर या ठिकाणी आपण बघू शकतात की 200 मार्कांसाठी तुमची एक्झाम आहे. 120 मार्कांसाठी तुमचं तर टेक्निकल होऊन गेलं, आयुर्वेदिक अभ्यासक्रम, नॅशनल हेल्थ प्रोग्राम तर तुम्ही करणारच आहे. परंतु सामान्य ज्ञान 40 मार्कांना आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यासच नाही केला, लक्षात घ्या, तर 160 पैकी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करून जाणार आहे का, तर मुळीच नाही. तर सामान्य ज्ञान देखील आपल्याला करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला सांगेल. तर लक्षात घ्या, सर्व टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. फक्त फोकस काय करायचं आहे की जे टॉपिक आपले वीक आहेत ना, सपोज सामान्य तुम्हाला येतच नाही, तर ते काय करायचं आहे, मी तुम्हाला जे मटेरियल देईल, क्वेश्चन देईल, ते 2 ते 3 वेळेस रिव्हिजन करायची, ते क्वेश्चन पाठ करून टाकायचे, एक्झाममध्ये जायचं. त्यातूनच विद्यार्थी मित्रांनो निम्म्याच्या वरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन विचारले जातील. आणि मी तुम्हाला सांगतो, जो विद्यार्थी सामान्य ज्ञानमध्ये मार्क मिळवणार ना, तोच विद्यार्थी मित्रांनो रँक काढणार. कारण की आयुर्वेदाचा अभ्यासक्रम तर सगळेच करणार आहे, परंतु जो विद्यार्थी सामान्य ज्ञानमध्ये मार्क मिळवेल त्यालाच रँक भेटणार आहे. त्याच्यामुळे सामान्य ज्ञान आपल्याला स्किप करायचं नाही. एका दिवसामध्ये तुम्ही सामान्य ज्ञान कव्हर करू शकतात. नॅशनल हेल्थ प्रोग्राम तुम्ही 2 दिवसामध्ये कव्हर करू शकतात. याची मी पूर्ण तयारी केली आहे आणि मी त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मटेरियल देखील अजून तयार करतोय तुमच्यासाठी. त्यानंतर फोकस काय असला पाहिजे आत्ताच्या मिनिटाला, तर तुम्ही लक्षात घ्या, आता जर सामान्य ज्ञानचे एखाद्याने जर क्लासेस लावले कुठेतरी, तर आता वेळच नाही की तुम्ही ते कन्सेप्ट शिकून घ्याल, राज्यघटना किंवा इतिहास भूगोल हे शिकत बसणं, याचा वेळच नाही. आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन लावायचे आहेत, बरोबर. आणि असं नाही करायचं, टेस्ट पण द्यायचे नाहीत आपल्याला, क्वेश्चन बँक आपल्याला बघायची. म्हणजे काय, प्रश्न, 4 ऑप्शन आणि उत्तर, अशा पद्धतीने तुम्हाला 3 ते 4 वेळेस रिव्हिजन करायची. 1 ते 2 दिवसामध्ये मी तुमचं सामान्य कव्हर करणार. नॅशनल हेल्थ प्रोग्राम 2 दिवसामध्ये मॅक्झिमम कव्हर करू शकता, असं मटेरियल मी तुम्हाला देईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फोकस पाहिजे, रिव्हिजन ही खूप महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, आज वाचत चालले तुम्ही, मटेरियल वाचत चालले, परंतु त्याची जर रिव्हिजन तुम्ही काय करायचं आहे, आता 8 दिवसांनी एकदा रिव्हिजन करायची, परत 15 दिवसांनी करायची आणि शेवटी एक्झामच्या आधी रिव्हिजन करायची. असं जर केलं तर तो प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपला पाठच झाला पाहिजे आणि क्वालिटी कंटेंटवर विद्यार्थी मित्रांनो आपला भर असला पाहिजे, बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपण आता रोड मॅप तयार करतोय. तुम्ही पेन रेडी ठेवा, स्वतःचा टाइम टेबल तयार करा. आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान. आता आयुर्वेदिक अभ्यासक्रम पण बघू, नॅशनल हेल्थ प्रोग्राम पण बघू, त्याआधी सामान्य ज्ञान बघूयात. तर लक्षात घ्या, सामान्य ज्ञानमध्ये टॉपिक कोणकोणते आपल्याला करायचे आहेत. राज्याचा इतिहास व संस्कृती या ठिकाणी दिलाय. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जो मॅक्झिमम फोकस असेल ना, तो काय असणार आहे की समाजसुधारक. महाराष्ट्रात जे समाजसुधारक होऊन गेलेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला करायचे आहेत. समाजसुधारकाचे प्रश्न आपल्याकडे आहेत, बरोबर, ते कसे ते तुम्हाला सांगाल. राज्याचा भूगोल करा, महाराष्ट्राचा भूगोल करा, थोडंफार भारताचा भूगोल पण आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर भारताची राज्यघटना ही क्वेश्चन आहेत आपल्याकडे. ते क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 1-2दा जरी डोळ्याखालून घातले आणि परीक्षेत जर तोच प्रश्न आला तर नक्की तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर सामान्य विज्ञान हे तुम्हाला जमणारच आहे. त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था यावर देखील निवडक असे प्रश्न आपण तयार केले. आणि चालू घडामोडी, लक्षात घ्या, चालू घडामोडी हा खूप वास्ट टॉपिक आहे, बरोबर. तो तुम्ही काय करायचं आहे की एकदा वाटलं तर तुम्ही डोळ्या खालून घालून घ्या, फक्त चालू घडामोडी. जर वेळ जर भेटत नसेल तर ते स्किप जरी केलं तरी विद्यार्थी मित्रांनो चालेल.
आता या ठिकाणी बघा, जे आपलं सामान्य ज्ञानचं जे मटेरियल आहे ना, त्यामध्ये आपण असे फोल्डर तयार केले: अर्थव्यवस्था, इतिहास, भारताची राज्यव्यवस्था, भूगोल, समाजसुधारक, सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान टेस्ट, असं हे विद्यार्थी मित्रांनो आपलं मटेरियल आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सामान्य ज्ञान आपण सेपरेट फोल्डर तयार केले. जे तुम्ही मटेरियल घेणार आहे त्याचा तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस भेटेल. जेव्हा तुम्ही लिंक ओपन करा तर तुम्हाला सेपरेट विद्यार्थी मित्रांनो फोल्डर तुम्हाला भेटतील. ते फोल्डर कशा पद्धतीने असतील ते देखील तुम्हाला सांगतो मी. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही टोटल मटेरियल आपल्याकडून घ्याल तर सामान्य ज्ञानचं एक फोल्डर असेल, नॅशनल हेल्थ प्रोग्रामचं एक फोल्डर असेल, त्यानंतर आयुर्वेद सिलेबस MCQ फोल्डर असेल आणि करंट अफेअर असं सिस्टमॅटिक फोल्डर असणार आहे. जेव्हा तुम्ही सामान्य ज्ञान ओपन कराल त्या ठिकाणी तुम्हाला असे सेपरेट फोल्डर भेटतील. म्हणजे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा तर अर्थव्यवस्थेची PDF ते फोल्डर ओपन करा, त्यामध्ये तुम्हाला PDF फाईल ओपन होतील. आता तुम्हाला काय म्हटलं की समाजसुधारकावर फोकस करा. जेव्हा तुम्ही समाजसुधारकाची फोल्डर ओपन कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला असे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बघायला भेटतील. आता आपण सामान्य ज्ञानाविषयी बोलतोय. लक्षात घ्या, आपलं जे मटेरियल आहे सामान्य ज्ञान स्पेशल, यामध्ये तुम्हाला राज्यघटनावर 478 प्रश्न भेटणार आहे, भूगोलावर 951 प्रश्न आहेत, इतिहास 538 प्रश्न आहे, समाजसुधारक 320, अर्थव्यवस्था 300, सामान्य विज्ञान 126, राज्यव्यवस्था वन लाइनर 100 आहेत, भूगोल 240 आहे वन लाइनर, इतिहास 156 वन लाइनर आहे, समाजसुधारक 158, सामान्य ज्ञान 1000 प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, वन लाइनर म्हणजे काय, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय, प्रश्न 4 ऑप्शन आणि त्यानंतर उत्तर, असे मटेरियल आहे. टोटल प्रश्न आहे 4366, प्राईज आहे फक्त 299. तर लक्षात घ्या, एवढे प्रश्न एवढ्या कमी किमतीत कुठेही भेटणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता जेव्हा तुम्ही टाइम टेबल बनवाल, सामान्य ज्ञान स्किप करायचं नाही. डेली संध्याकाळी अर्धा तास तुम्हाला सामान्य ज्ञान टॉपिकला द्यायचं आहे. आज राज्यघटना करा, उद्या भूगोल करा, त्यानंतर इतिहास करा, समाजसुधारक करा, असं तुमचा टाइम टेबल तयार करून घ्या. पण डेलीचा कमीत कमी वेळ तुम्हाला सामान्य ज्ञानला द्यायचं आहे. अशा पद्धतीने केलं तर नक्की तुम्हाला फायदा होईल. आता हे तर झालं सामान्य ज्ञानचं. त्यानंतर आता बघूयात की नॅशनल हेल्थ प्रोग्राम किती मार्कांना विचारणार आहे, 40. त्यामध्ये किती टॉपिक दिले त्यांनी, 10. लिप्रोक्सी प्रोग्राम आहे, TB ब्लाइंडनेस, व्हेक्टरबॉर्न कंट्रोल प्रोग्राम, वॉटरबॉर्न कंट्रोल प्रोग्राम, त्यानंतर मेंटल हेल्थ, एड्स, आयोडीन डिफिशियन्सी प्रोग्राम, RCH प्रोग्राम, आयुष स्कीम. तर हे जे आहेत यावर आपण नोट्स तयार केल्यात. डेलीचा अर्धा तास नॅशनल हेल्थ प्रोग्रामला द्यायचा. जे ऑलरेडी प्रॅक्टिस करतायत, जे PG करतायत, त्यांना जर वेळ भेटत असेल तर त्यांच्यासाठी अर्धा तास. जे फुल टाईम करणार आहात त्यांनी दिवसातले 1-1.5 तास दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, हे प्रोग्राम करून घ्यायचे, नोट्स वाचून घ्यायच्या. नोट्स वाचून झाल्यानंतर आपण MCQसाठी सेपरेट फोल्डर तयार केले, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघू शकतात, या ठिकाणी 2 फोल्डर विद्यार्थी मित्रांनो आपण तयार केलेत. सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय कराल, नॅशनल हेल्थ प्रोग्राम हे फोल्डर ओपन कराल. हे फोल्डर ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला 2 आणि 3 भेटेल. एकामध्ये तुम्हाला नोट्स दिले आहेत, एकामध्ये तुम्हाला MCQ दिले आहेत, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी बघू शकतात, ह्या नोट्स सेपरेट आपण काय केल्या, फाईल तयार केल्या आहेत. म्हणजे नोट्स पण रीड करताना सेपरेट तयार केल्या आहे. त्यानंतर MCQचा पण विद्यार्थी मित्रांनो सेपरेट आपण काय केलं आहे, फोल्डर तयार केलं आहे. टॉपिक वाईज सेपरेट तुम्हाला PDF फाईल भेटून जाईल, ती रीड करायची, बरोबर. या पद्धतीने अभ्यास करा. प्राईज आहे याची फक्त 499. जेव्हा तुम्ही सर्व मटेरियल घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट या ठिकाणी भेटेल. हे जे सर्व कंटेंट आहे ते विद्यार्थी मित्रांनो PDF स्वरूपात भेटेल. त्यानंतर आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आयुर्वेद सिलेबस मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यामध्ये आपल्याला माहीत आहे 120 मार्कांसाठी विचारणारे, वेळ खूप कमी आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही PGसाठी जर तयारी केली असेल AIPJTची, तर तुम्हाला माहीत आहे की ते काय म्हणता येईल की जे टॉपिक त्यांनी दिले त्या टॉपिकनुसार तुम्हाला सेपरेट कुठेही मटेरियल भेटणार नाही, बरोबर. त्यातल्या त्यात आपण काय केलं, त्यांनी जे टॉपिक दिले त्यामध्ये कौमार नृत्य, द्रव्यगुण, रसशास्त्र, पंचकर्म यावर 1350 म्हणजे टॉपिक वाईज सेपरेट काढलेत आपण हे सगळे. आणि जो तुमचा बाकीचा सिलेबस आहे त्यावर आधारित आपल्याकडे 1650 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहेत, बरोबर. असे एकूण 3000 प्रश्न तुम्हाला भेटणार आहे. प्राईज आहे 999. आणि याची खासियत काय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, कारण की 3000 प्रश्न आपल्याला बघायचे. जर तुम्ही 100 क्वेश्चनची एक PDF फाईल दिली आणि उत्तर जर खाली दिले तर विचार करा तुम्हाला वेळ किती लागेल. वरती एक बघा, परत खाली या. त्यापेक्षा मी काय केलं, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं, जेणेकरून काय होईल की तो प्रश्न पटापटा तुम्हाला काय करतील, रिवाईज करतील. आता यात काय करायचं, जर तुम्हाला वाटतं इक्वेशन सॉल्व्ह करताना की एखादा टॉपिक तुमचा वीक वाटतोय तर तुम्ही काय करायचं, त्यासाठी एक नोटबुक तयार करा, तिथं लिहून घ्या. आणि जे टॉपिक तुमचे वीक आहे ना, जर तुम्हाला वेळ भेटला तर PGचे जे बुक असतील आपल्याकडे, बरोबर,
म्हणजे PG एक्झामची तयारी करताना त्यातून ते विद्यार्थी मित्रांनो टॉपिक रीड करून घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला आयुर्वेद सिलेबस कव्हर करायचा आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आता मी तुम्हाला काय सांगितलं, आयुर्वेद अभ्यासक्रम ही मटेरियल 999 रुपयाला आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम ही मटेरियल 499ला आहे. सामान्य ज्ञान 4366 प्रश्न, याची प्राईस आहे 299. चालू घडामोडी जे मटेरियल आहे जानेवारी 23 ते जुलै 24 पर्यंत, त्याची प्राईस आहे 158. याची जर आपण टोटल केली तर ती किती येते, 1955 रुपये येते. परंतु जर तुम्ही एकाच वेळेस जर घेतलं तर ते तुम्हाला सर्व मटेरियल फक्त 1800 रुपयाला विद्यार्थी मित्रांनो भेटेल. क्वालिटी कंटेंट आहे, विश्वास राहू द्या. कमी वेळात तुम्ही सर्व अभ्यासक्रम यातून कव्हर कराल. PDF साठी 9356555737 यावर तुम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप करा. डेमोही घेऊ शकता तुम्ही. लक्षात घ्या, PDFचं तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस भेटेल, ई बुक भेटणार आहे. बरोबर, तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर बघू शकता. लक्षात घ्या, संपूर्ण 200 मार्कांची तयारी विद्यार्थी मित्रांनो यातून मी तुमची करून घेणार आहे. त्यासोबत जर तुम्हाला चालू घडामोडी बघायचं असेल तर चालू घडामोडींच्या डिटेल या ठिकाणी आहेत, आपण विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. करंट अफेअरसाठी पण आपण 2 फोल्डर तयार केले, करंट अफेअर 2023 आणि करंट अफेअर 2024. जेव्हा तुम्ही फोल्डर ओपन कराल तर प्रत्येक मंथ वाईज तुम्हाला सेपरेट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फाईल भेटेल. हे काय केलं आहे आपण की फोल्डर वाईज काय केलं, तर तुम्ही जेव्हा एक्झामची प्लॅनिंग कराल, बरोबर, एक्झामची प्लॅनिंग जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला ठरवायचं आहे कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा. जर तुम्हाला आता ठरवलं आहे नॅशनल हेल्थ प्रोग्राममधला मला पहिला टॉपिक रीड करायचा, त्याची फाईल डायरेक्ट सेपरेट आहे PDF. बरोबर, कसं असतं की जेव्हा तुम्हाला सक्सेस पाहिजे असतं, जेव्हा तुम्हाला रँक पाहिजे असते, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की स्वतःवर विश्वास ठेवणं की ही एक्झाम मी काढू शकतो. हुशारच असलं पाहिजे का, एकदमच हुशार पाहिजे का, नाही. स्मार्ट स्टडी ज्याला करता येतं तो नक्की विद्यार्थी मित्रांनो एक्झाम काढू शकतो. उगीच फाफट पसारा जर करत बसले तुम्ही तर लक्षात घ्या, जे हातातले मार्क आहे ते पण तुम्ही गमवून बसाल. तर माझं तुम्हाला म्हणणं काय असेल, आपण जे मटेरियल तयार केलं ना विद्यार्थी मित्रांनो ते काय करायचं आहे, आजच विकत घ्यायचं आहे. टाईम टेबल स्वतः तयार करा. बरोबर, कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा हे स्वतः तयार करा. सगळं मटेरियल एकाच वेळेस घेऊन टाका. बरोबर, जर तुम्हाला एखादा टॉपिक वीक वाटत असेल तर तो टॉपिक तुम्ही काय करायचं, आपले जे UGचे बुक असतील त्यातून त्याचा अभ्यास करायचा आहे. तसंच जेव्हा तुम्ही माझ्या PDF फाईल रीड कराल तर स्वतःच्या नोट्स देखील काढा. क्वेश्चन एखादा चुकला आहे ना अटेम्प्ट करताना तो साईडला लिहून घ्या. बरोबर, अशी जर प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एक्झाम काढू शकता. अजून एक रिक्वेस्ट आहे, खूप सारे विद्यार्थी आपले आहेत की ज्यांना क्लासेसबद्दल आपले माहीत नाही, एवढ्या कमी किमतीत मटेरियल भेटू शकतं हे माहीत नाहीत. खूप जणांनी होप सोडला आहे, तर त्यापर्यंत तुमचं कर्तव्य काय, आपले जेवढे फ्रेंड्स असतील त्यांपर्यंत मटेरियल शेअर करा. असं मनात बागू नका की मी त्याला मटेरियल सेंड केलं, बरोबर, म्हणजे डिटेल दिल्या मटेरियलच्या, म्हणजे काय होईल की कॉम्पिटिशन वाढेल, असं काहीच नसतं. प्रत्येकाचं काय असतो की रोडमॅप वेगळा असतो अभ्यास करायचा. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही, म्हणजे त्याही विद्यार्थी मित्रांना, जर मित्राची जरी पोस्ट निघाली तुमची जरी पोस्ट निघाली तर दोघांसाठी विद्यार्थी मित्रांनो चांगलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, तर डेली मी दररोज ॲटलिस्ट एक व्हिडिओ आणि जास्तीत जास्त 2 व्हिडिओ आणणार आहे, ज्यामध्ये मी तुमची GK प्रॅक्टिस करून घेईल, नॅशनल हेल्थ मिशन याची देखील प्रॅक्टिस करून घेईल. त्याकरता आपण चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी विद्यार्थी मित्रांनो प्लेलिस्ट दिले, त्यावर आपण ऑलरेडी सामन्यांचे व्हिडिओ अपलोड केलेत, ते देखील आपण विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकतात. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जेवढ्या जागा आहेत ना, त्या जे विद्यार्थी आपले मटेरियल घेणारे निम्म्याच्या वरती जागा विद्यार्थी मित्रांनो आपल्याच क्लासेसचे विद्यार्थी मित्रांच्या असतील. थँक्यू.